फक्त एका शिट्टीत अशी वांग्याची ग्रेव्ही भाजी तयार होऊ शकते हे तुम्हाला खरंच वाटतंय का? आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशी रेसिपी जी एकदा पाहिली की तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप करणार नाहीत. आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे ही भाजी इतकी टेस्टी लागते की घरातले सगळे देखील आणखीन वाढ असे सुद्धा म्हणणार आहेत गॅरंटी सोबत. नमस्कार, मी शिल्पा's कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आपण इथे बनवणार आहोत मस्त कुकरमध्ये एका शिट्टीत तयार होणारी झक्कास अशी वांग्याची ग्रेव्ही भाजी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी छोटी सिक्रेट अशी टिप सांगितलेली आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप करू नका, ज्यामुळे तुमची ग्रेव्ही आहे ती एकदम रेस्टॉरंट सारखी बनेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण कुकरमध्ये तर हे पहा, इथे मी पाव किलो वांगी घेतलेली आहे आणि एका बाउलमध्ये आपण पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. एक टोमॅटो घेतलेला आहे. अशा प्रकारचे आपल्याला वांगे कट करायचे आहेत, मोठे मोठे कट करायचे आहे. मीडियम आकाराचा एक कांदा घ्यायचा आहे आणि मीडियम आकाराचाच एक टोमॅटो. इथे जिरा घेतला आहे, अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घ्यायची आहे. हळदी पावडर अर्धा चमचा, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला या चमच्याने मी सर्व एक एक चमचे म्हणजेच घेतलेले आहेत. चवीपुरते मीठ, कोथिंबीर आणि 2 चमचे इथे मी शेंगदाण्याचा आणि तिळाचा कूट घेतलेला आहे. 1 चमचा शेंगदाणा, 1 चमचा तिळाचा कूट. फोडणीसाठी तेल 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तर गॅसवर आपण इथे कुकर ठेवलेला आहे. आता कुकरमध्ये आपण तेल टाकणार आहोत. तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरा टाकायचा आहे. जिरा इथे अर्धा टीस्पून घेतलेला आहे मी. त्यानंतर आपण बारीक चिरलेला इथे कांदा टाकूया. मीडियम आकाराचा एक कांदा आहे. कांदा आपल्याला छान गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. ही भाजी खूप टेस्टी होते आणि नक्की तुम्ही एकदा ही भाजी ट्राय करा. आणि खूप लवकर आणि खूप झटपट होणारी आजची आपली ही वांग्याच्या ग्रेव्हीची भाजी आहे. खूप वेगळी पद्धत आहे. त्यानंतर आपण इथे अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे. त्याला पण आपण छान गोल्डन कलर येईपर्यंत छान असे परतून घेणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये एक टोमॅटो टाकायचा आहे. तो सुद्धा एकदा परतून घेऊया. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण याला शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये हळदी पावडर टाकायची आहे अर्धा टीस्पून, चवीपुरते मीठ. हळद आणि मीठ टाकल्यामुळे कांदा आणि टोमॅटो जे आहे ते खूप लवकर सॉफ्ट होते. त्याच्यासाठी आधी फोडणीमध्ये हळद आणि मीठ टाकायचं आहे. ही एक छोटीशी टिप आहे. तुम्ही टाकलात तर एकदा ट्राय करून पहा, तुम्हाला हे लगेच कळेल. तर हे पहा, मी इथे थोडंसं झाकून ठेवले आहे, कारण टोमॅटो लवकर सॉफ्ट होण्यासाठी. आपले टोमॅटो इथे छान सॉफ्ट झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकूया. 1 चमचा लाल मिर्च पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा गोडा मसाला. पोहे खायच्या चमच्याने मी लाल तिखट टाकलेला आहे. परत एकदा आपण हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया. त्यानंतर इथे मी वांगे एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे पाण्यातून आणि ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हा सर्व मसाला या वांग्याला लावून घेणार आहोत. दोन मिनिटे याला आपण तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे. परत थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीरमुळे या वांग्याच्या भाजीला, ज्या ग्रेव्हीला खूप छान प्रकारे टेस्ट येते. त्यानंतर आपण शेंगदाणा आणि तिळाचा कूट याच्यामध्ये टाकायचा आहे. मी तिळाचा आणि शेंगदाणा कूट दोन्ही मिक्स करून मिक्सरमध्ये याची पावडर बनवून घेतलेली आहे. ती आपण याच्यामध्ये टाकलेली आहे. 1 चमचा तीळ आणि 1 चमचा शेंगदाणा कूट असं घेतलेला आहे. परत एकदा याला छान मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता किती सुंदर याला कलर आलेला आहे. आता मी इथे गरम पाण्याचा वापर करत आहे. इथे मी 1 ग्लास गरम पाणी टाकणार आहे. गरम पाणी टाकल्यामुळे या ग्रेव्हीला खूप छान प्रकारे टेस्ट येते आणि खूप टेस्टी होते ही आपली आजची ग्रेव्ही.
जी आजपर्यंत कुणी केली नसेल. खूप छान लागते. जर तुम्हाला जास्त पातळ किंवा जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही पाण्याचे प्रमाण आणि शेंगदाण्याचे कूट जे आहे आपण टाकलेला त्याचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता. तर हे पहा, आता याला एक उकळी येईपर्यंत आपण या ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर आपण इथे झाकण लावणार आहोत. तुम्ही पाहू शकता याची जी ग्रेव्ही आहे ती अशा प्रकारची आपल्याला पाहिजे. जास्तही घट्ट नाही, जास्तही पातळ नाही. या प्रकारची आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे. आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि लगेच झाकण लावूया. आपल्याला या कुकरची फक्त एकच शिट्टी करायची आहे. अजिबात जास्त शिट्टी करू नका. एकच्या वरी अजिबात करू नका, कारण वांग खूप लवकर शिजते. मी एक शिट्टी केली आणि कुकर गॅस लगेच बंद केले. तर पहा, कुकर थंड झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता, वाव, किती सुंदर कलर आलेला आहे. पहा, आपल्या जे वांग्याची ग्रेव्ही आहे त्याला खूप सुंदर कलर आलेला आहे. पहा तुम्ही सुद्धा, खूप मस्त आपली ही ग्रेव्हीची भाजी झालेली आहे. आता आपण एकदा चेक करूया आपला वांग शिजलं का नाही ते. याची कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही, किती एकदम करेक्ट झालेला आहे. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही. तर हे पहा, एका शिट्टीमध्ये आपला जो वांग आहे ते खूप मस्त प्रकारे शिजलेला आहे. खूप छान शिजलं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी पण खूप छान प्रकारे आहे. तर फ्रेंड्स, ही होती आजची आपली मस्त वांगा टोमॅटोची ग्रेव्ही भाजी. एकदम साधी, सोपी, सिंपल आणि एकदम आपल्या घरातल्या जे मसाले आहेत त्या मसाल्यातली एकदम परफेक्ट अशी वांगा ग्रेव्ही भाजी. रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, जर कोणी नवीन असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपला हा कुकरच्या एका शिट्टीत ग्रेव्हीची जो सिरीज आहे ती आपण चालू केलेली आहे आणि आता आपण दररोज अशाच ग्रेव्हीच्या भाज्या, वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेव्हीच्या भाज्या कुकरच्या एका शिट्टीत बनवल्या जातील अशा पद्धतीच्या भाज्या आपण दररोज पाहणार आहोत. तर ही सिरीज पाहण्यासाठी अजिबात मिस करू नका, कारण आपली जी पुढची रेसिपी आहे खूप मस्त आहे आणि त्याच ग्रेव्हीची भाजी आहे पुढची आपली येणारी, खूप टेस्टी आहे. अजिबात तो व्हिडिओ मिस करू नका किंवा स्किप करू नका. ओके फ्रेंड्स, तेव्हा पुन्हा भेटते अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.